झी 24 तास एक पाऊल पुढे। सातारा जिल्ह्यातल्या फलटण, कोरेगाव, खंडाळा आणि माण खटाव या तालुक्यात सध्या पाण्यासाठी संघर्ष पेटलेला दिसतोय। तालुका खटाव, दातेवाडी। भर दुपारी या गावात हा टँकर 4 दिवसांनी आला, पण हे पाणी गावकऱ्यांना देण्यात येत नाहीये, तर असं विहिरीत सोडण्यात येतं। आता या महिलांना विहिरीतून पुन्हा पाणी वर उपसावं लागणार आहे। ही उलटी कसरत करण्याचं कारण म्हणजे पाणी भरताना होणारी भांडणं। ही भांडणं टाळण्यासाठी टँकर चालकानं हा मार्ग स्वीकारलाय। एकट्या दातेवाडीतच नाही तर प्रत्येक गावात हेच चित्र पाहायला मिळतंय। गावात सार्वजनिक विहीर नसतील तर रस्त्याच्या कडेला ड्रम आणि भांड्यांची ही अशी रांग दिसते। दुसरं पाणी सोयच नाही ना गावात, त्याच्यामुळे आता हे पाणी प्यायल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही। ते वेळेत येतं का? हा, वेळेत येतं ते पण वेळेत येत नाही। कुठून एवढं लांबनं पाणी आणायचं ना, अडचण आहे। त्यामुळे पाणी लवकर म्हणजे 2 दिवसातनं तरी आलं पाहिजे ना। माण तालुक्यात प्रसिद्ध गोंदवल्यापासून जवळ असलेलं हे किरकसाल गाव। पहाटे सूर्योदय होण्याआधीच गावातल्या विहिरीवर या बाया बापड्या जमतात। विहीर खोल आणि तळाला गेलेली असली तरी पाण्यासाठी जीवाचा धोकाही पत्करण्याची त्यांची तयारी असते। यात लहानगीही मागे नाहीये। शिरवली गावात विहिरीत पडून एका महिलेचा मृत्यू झाल्याचंही ते सांगतात। मात्र या धडपडीला कुठलाच पर्याय दिसत नाहीये। किरकसालची परिस्थिती नाजूकच आहे, पाण्याची अवस्था बिकट आहे आणि लोकांना लांबून लांबून पाणी आणावं लागते। टँकरही गावात सहजासहजी येत नाही। ग्रामसभेला ठराव करून द्यावा लागतो, पण टँकर लगेच आला तर शासकीय यंत्रणा ती काय? मग तहसीलदार, पंचायत समितीत खेटे घाला, त्यांची मनधरणी करा, अशा नागपुऱ्या काढाव्या लागतात। या दुष्काळात होरपळलेलं हे असंच वळई गाव। गावानं टँकरचा प्रस्ताव दिलाय 26 फेब्रुवारीला, पण अजून टँकरचा पत्ता नाहीये। ग्रामस्थांच्या तोंडचं पाणी पळालंय। दुसरीकडे विरळी गावात ऑक्टोबर पासूनच टँकर सुरू झालेत। विरळीत देवालाही दुष्काळाचा फटका बसलाय। देवाच्या मंदिराचं काम पाण्याअभावी वर्षभरापासून बंद पडलंय। यातून नशिबानं टँकर आलाच तर टँकरचं पाणी हे असं आहे। पिण्याच्या लायक नसलेलं हे पाणी त्यांना पर्यायच नसल्यानं प्यावं लागतंय। आटत चाललेले तलाव, नद्यातून आता फक्त गाळ उरलाय। त्यामुळे स्वच्छ पाणी आणायचं कुठून हाही प्रश्न आहेच। या ढाकणी तलावासारखी स्थिती येरळवाडी, आंधळी, देवापूर अशा पाणी शिल्लक असलेल्या तलावांची आहे। विहिरी तर तळाला गेलेल्याच आहेत। या पाण्यामुळे रोगराई सोडाच, माणसंही दगावण्याची भीती वाढली आहे। जाणतो पडलं त्यात ते शोधून पितो। साठवलेलं पाणी? हा, साठवून ठेवलेलं आहे। काय घाण पाणी आहे का ते? लय घाण आहे, कचरा नेन पडलेला आहे त्यात। घाणले ते काय करतो, आम्ही फडकं लावून शोधून पाणी पितो। मोठा दुष्काळ पडला ना। हे दूषित पाणी नको असेल तर हातपंपावर अर्ध्या कळशीसाठीचा संघर्ष त्याहूनही कष्टाचाच आहे। हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही। दिवस आमचा येत आहे तो घरी बसणार नाही, अशी एक आशावादी कविता आहे। मात्र हा दिवस कधी येईल हे त्यांना माहित नाही आणि त्यांच्या आयुष्यात बदलाचा हा दिवस आणू शकणाऱ्यांमध्ये तो दिवस आणण्याची इच्छा नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह नितीन पाटोळे, झी 24 तास, सातारा। झी 24 तास एक पाऊल पुढे।